हॅलो, हाय, नमस्ते. आजचा ब्लॉग 5वा आहे आणि आज आपण थोडंसं घरातली कामं दाखवणार आहोत. आणि आज मुलांचा मूड चांगला आहे, तर ते म्हणत आहेत की तुला मदत करतो म्हणून. आज कधीतरीच असतो असा मूड, असं म्हणजे त्यांना आवडतं. मी सांगितलं की करतात मुलं, तरी पण त्यांच्या आता सुट्ट्या चालू आहेत म्हणून म्हटलं आराम करून द्यावं. पण आज स्वतःहून म्हणत आहेत काम करतो, तर बघूया काय काय मदत करू लागतात ते. सध्या तर टी व्ही बघणं चालू आहे. आमच्या टी व्हीला एक आराम नसतो, दिवसभर चालू असते. पण जाऊ दे, मुलं तरी काय करणार आता. आपल्या वेळेस जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मस्त बाहेर वगैरे खेळायचो, बिंदास राहायचो. आणि तहान लागली, भूक लागली की मगच घरी यायचं, असं होतं. तो काळच वेगळा होता. आजकालचा काळच वेगळा आहे. आपण ज्या ॲक्टिव्हिटी मुलांना देऊ तेवढंच त्यांना मिळतात. आणि त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी एक वेगळा असा विचार करावा लागतो, जो की आपल्या वेळेस तो सहज होऊन गेला. म्हणजे आपल्या आईवडिलांना एवढी काळजीही नसायची आपली. खेळतायत, खेळू दे, मस्त बिंदास सगळं होतं. पण हल्ली तसं नाही आहे. मी तुम्हाला काही रेसिपी दाखवत आहे माझ्या चॅनलवर. म्हणजे आतापर्यंत 2-3 रेसिपी दाखवल्या आहेत. आय नो की म्हणजे मी जेवण व्यवस्थित बनवते, पण ते मला प्रेझेंट नाही करता येते, कारण की नवीन नवीन आहे सध्या. आणि त्या टाईपचे इक्विपमेंट नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे मी जे आधी काम करायचं तसा स्टँड, असं सरळ असा राहणारा असा स्टँड आहे माझ्याकडे. असा कव नाही होतो जसा म्हणजे कुकिंगसाठी हवा आहे तसा. तरी मी त्यातल्या त्यात प्रयत्न करेन व्यवस्थित प्रेझेंटेशन करण्याचा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इथे मुलं मला मदत करायला आलीत तरी पण 10 मिनटाच्या कामाला 20 मिनटं लावतात इथे. काय करणार, त्यांना मदतीच्या नावाखाली नुसती गंमत करायची असते बस. आणि शर्वीला तर काही चान्सच हवा असतो. त्याला कॅमेऱ्यात दिसला रे की हल्ली जास्तच ॲक्टिव्ह व्हायला लागला आहे. आज काय झालं ना, आवराआवरी करण्यासाठी आणि इकडचं शूट व्यवस्थित यावं म्हणून आम्ही ना खिडकीची काच खोलली होती. आणि आमच्या लक्षातच नाही आलं की या खिडकीची काच खोलल्यानंतर इकडून तिकडून वारा येतो जोरात. आणि आमचं काम चालूच होतं. आम्ही तिघंजणं आपापल्या कामात होतो, तुम्ही बघू शकता. आणि खूप जोरात हवा आली आणि एकदम कॅमेरा खाली पडला. आता बघा इथे पडेलच. आम्ही दोघंही घाबरलो, कारण मी आणि शर्वित जवळ होतो. पण काही नाही, नशीब स्टँड ही व्यवस्थित आहे आणि मोबाईल. आता आपण फ्लॅटच्या समोर जो कॉरिडोर आहे तिथला जरा झाडू मारणार आहोत. मागच्या आठवड्यात मुलं खूप खेळायची इथे, तेव्हा खूप कचरा करायची. पण आता मुलांच्या सोबतची जी मुलं आहेत आजूबाजूची ती गावाला गेली आहेत, त्यामुळे सगळं शांत आहे. नाहीतर मुलं खेळू शकतात, इतकी मोठी स्पेस आहे इथे. दररोज झाडू मारावा लागत नाही इथे, कारण वॉचमॅन येतो आणि तो रोज मारतो. पण म्हटलं आज बघावं कसं आहे काय आहे. जरा पाय पुसणंही झाडायचं होतं म्हणून म्हटलं झाडू मारून घ्यावं. एक घरातला जुना झाडू आहे, तो मी बाहेर झाडण्यासाठी ठेवलेला आहे. आणि ते सगळं आता झाडून झालेलं आहे. वरती एक बॉक्स दिसतो आहे, त्या बॉक्समध्ये मिस्टरांचे सॉक्स असतात म्हणजे दररोजचे. ते एकदमच आठवड्याभरानंतर मी धुवायला घेते. आणि आता आपण जाऊया घरात. आज मुलांमुळे कामाला चांगला सूर लागला होता. म्हणजे असं वाटतं ना एखाद्या दिवशी मूड असो साफसफाईचा, की चला आज सगळं साफसफाई करूया. तर आम्ही गॅलरी सगळी साफ करून घेतली, प्लस गॅलरीची पुढची काच पुसली. आणि जे खिडकीच्या मोठ्या फ्रेंच विंडोच्या ज्या काचा आहेत त्याही पुसल्या आम्ही. आणि अशा प्रकारे आमचं काम पूर्ण केलं. आम्ही काम करायला लागलो ना, म्हणजे दीदी माझ्यासोबत असली ना की यालाही मध्ये मध्ये लुडबुड करायची असते आणि यालाही काहीतरी काम हवं असतं. बघा कसा मागे पुढे नुसता करतोय कामासाठी. काम तर काही करत नाही, पण नुसती मस्ती करायची त्याचा मूड असतो बस.
एखादं काम आता त्याला दिलंच पाहिजे, नाहीतर तो ऐकणार नाही. प्रत्येक वेळेस त्याला गब्बस गब्बस म्हणून चालत नाही. बघा इथे टी व्ही पुसायला त्याने घेतली आहे. आता हात पोचत नाही आहे तर टी व्ही पुसायची आहे. शेवटी मी उचलून घेतलं, म्हटलं पूस बाबा पूस. म्हणजे एकदा शांत होशील तो. आता बघा किती आनंद होतोय त्याला सगळं काम करताना. आता एक काम जरी त्याला करायला दिलं ना तरी काय टेन्शन नाही, आता तो निवांत राहणार. असं फक्त एखादं काम फक्त त्याला द्यायला पाहिजे बस. आता इकडे यांच्या लक्षात आलं की ह्यांचं जे स्कूल खेळायचे त्याचा ब्लॅकबोर्डही खराब आहे, तर तोही पुसून घेऊयात. तर मग तो पुसायचं काम चालू आहे. बरं, ब्लॅकबोर्ड तर आत्ता आणला आहे, त्याच्या आधी दरवाज्यावर ह्यांचं शाळा खेळायचे. म्हणजे दीप्तीला काही शिकवावं असं वाटलं तर मग ती शर्विला दरवाजाच्या मागे लिहून सगळं दाखवायची आणि त्याच्यावर शिकवायची. इवन काही गणितसुद्धा तिने त्याच्यावरच सोडवलेले आहेत, दरवाज्यावरच. म्हणून आज त्याला पुसून घ्यायचं आहे. बरं दे 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 दे. वरचं पण पुसणार शेवटच्या आहेत नाही. सगळे घाण तोंडावर आता घरी घाल पोहांसाठी. आता हा बदलता एकदा काय पुसायला खेळच काढला नव्हता. हे शर्विल बास कर. खेळच काढला नव्हता. आणि साफसफाई कमी, डान्स जास्त आहे हा. शर्विन, स्कूल खेळता ना तुम्ही, शाळा, तर मग काय शिकवलं रे दीदीने? 11 आणि 12ची स्पेलिंग. स्पेलिंग 11ची येते? बोल बघू. ELEVEN. 11. आणि 12ची? 12ची हं. TWIE हां EL हां आणि VE. TWELVE है ना? 12. हां. आणि 8ची? 8ची EIGHT. वा, व्हेरी गुड. मी शिकवलं ना रे तुला? दीदी. मी शिकवलं ना रे तुला? नाही दीदी. दीदीने शिकवलं. किती छान. आमची दीदी खूप छान अभ्यास घेते शर्विलचा. म्हणजे शाळा खेळायचं असेल की तो स्टुडंट होतो आणि ही टीचर. आणि खूप सिरियसली खेळतात. कधी स्टोरी सांगत असते, कधी काय शिकवत असते. म्हणूनच म्हणते खूप छान बॉन्डिंग आहे दोघांच्यात. त्याचा बऱ्यापैकी अभ्यास तीच घेत असते, कारण तो तिचंच ऐकतो. मी त्याला काही गोष्टी सांगितल्या ना तर तो असं रिॲक्ट होतो पटकन, नाही तर चिडतो. ते तिला असं इकडे समोर तिला असं अवॉइड नाही करत. तो तिने काय सांगितलं ना गोष्ट तर ऐकतो. ते म्हणतात ना की लहान मुलाचं जास्त ऐकतं, तसं आहे. आमची दीदी खूप फेवरेट आहे ना शर्विन. दोघांचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि हे असंच राहावं कायम. एवढीच अपेक्षा असते आपली, अजून काय हवंय नाही का. हॅलो, आता वाजले आहेत 5 आणि आज आपण करतोय पाणीपुरी. तर मग मी तुम्हाला थोडीशी रेसिपी दाखवते त्याची. इथे आपण एक जुडी पुदिना घेतला आहे आणि इथे साईडला बघू शकता कोथिंबिरी आणि हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या. हे आपण मिक्स करून आणि धुवून घेऊया, म्हणजे आपल्याला याची चटणी तयार करता येईल. इथे तुम्ही बघू शकता पुदिना, मिरची, अद्रक आणि कोथिंबिरी याची आपण छान पेस्ट करून घेऊया. ही पेस्ट तयार करून झाली आहे आपली. पाणी घेतलेलं आहे आपण पातेल्यात तिखट पाणी बनवण्यासाठी. त्यामध्ये आपण हा मसाला टाकतोय 2 चमचे. आपण लागेल तसा टाकणार आहोत याला. तो मिक्स करून घेऊया चांगला. पाणीपुरी मसाला तो आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. 2 चमचे टाकूया. काळं मीठ टाकत आहोत. आणि अजून आपण याच्यामध्ये टाकत आहोत 2 लिंबाचा रस. हे चांगलं मिक्स करून घेऊया.
आणि आता आपण याची टेस्ट बघूया. यामध्ये आता कमी आहे मीठ, तर आपण हे अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. तुम्हाला मी दाखवलं होतं पुदिन्याच्या ह्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि मिरची, खूप सारे मिरची घेतली कारण आमच्याकडे तिखट लागतं, थोडंसं चांगलं तिखट. तर हे आपलं पाणी आता रेडी आहे. हे आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे जोपर्यंत खाण्याची वेळ होत नाही तोपर्यंत हे थोडंसं थंड होईल. आज पाणीपुरीचा बेत आहे म्हणून मी सकाळीच वाटाणे भिजत घातले होते, ते आपण आता कुकरला लावून घेऊयात. तर यामध्ये आपण आता हे चिरलेले बटाटे आहेत 2 ते टाकून घेऊया. आता आपण हळद टाकून घेऊया 1 चमचा, म्हणजे याला छान कलर येईल. आणि यामध्येच आपण आता मीठही टाकून घेऊया. हे आता मिक्स करून घेऊया आपण. आणि यासोबतच आपण मिरच्या टाकत आहोत, म्हणजे आम्हाला ही भाजी तिखट लागते, छान लागते तिखट असल्यावर. त्यामुळे ह्या मिरच्या वरच्यावर टाकत आहोत, म्हणजे नंतर वरच्यावर उचलता येतील. आणि मुद्दाम असे काप केले आहेत जेणेकरून ह्या परत नंतर मला उचलता येतील, असे कोणाला जास्त तिखट लागू नये. तर याला आपण आता गॅसवर ठेवूया. आणि याला, हा छोटा कुकर आहे म्हणून याला 4 शिट्टी देणार आहे. जर मोठा कुकर असता तर 2 शिट्टीमध्ये वाटाणे आणि बटाटा शिजून जातो. इथे गोड पाणी बनवण्यासाठी आपण 2 चमचे चिंच घेतली आहे आणि त्याच्या दुप्पट गूळ घेतला आहे. आणि याच्यामध्ये आपण आता पाणी टाकू आणि हे 10 मिनटं गॅसवर ठेवू झाकून. आणि मग नंतर स्मॅशरने स्मॅश करून घेऊ. मग आपली गोड चटणी रेडी. थोडंसं मीठ टाकू शकतो आपण याच्यात. मस्त शिजलं आहे. आणि या मिरच्या बघा वरच्यावर राहिल्या आहेत, म्हणजे आपण ह्या काढून घेऊ शकतो. आता या भाजीला आपण या स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. गरमच आहे ही, तोपर्यंत आपण ह्याला चांगलं स्मॅश करून घेऊया. आता ह्या भाजीमध्ये भलेही पाणी दिसू दे, पण ती जशी थंड होईल ना तशी ही भाजी घट्ट येते. मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, थोडंसं कमी होतं म्हणून. आता ही कोथिंबीर टाकून घ्यावी. कोथिंबीरीने ना या भाजीला एकदम वेगळा स्वाद येतो, खूप छान आणि खूप टेस्टी लागते. आमच्या घरात ना पाणीपुरी खूप आवडीने खाल्ली जाते. आणि आता वेळ बघत आहे, जेव्हा पाणीपुरी रेडी तेव्हा जेवायला बसणार. म्हणजे ते 7 असो, 7:30 असो, 6 असो, किती. साईडला ठेवून घेऊ. आपली भाजी रेडी झालेली आहे. तर हे गोड पाणीचं आहे, त्याला आपण चांगलं स्मॅश करून घेऊया. आता हे आपण याच्यामध्ये गाळून घेऊया. मग आपलं गोड पाणी रेडी. आता मी पुढेच करणार फास्ट फॉरवर्ड. इथे गुजरातमध्ये ना अशा रवा पुरी मिळतात, ज्या एकदम सुंदर लागतात आणि इतक्या फ्रेश असतात ना. या आपल्या नॉर्मल मैद्याच्या पुरीपेक्षा या रवा पुरी खूप छान असतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा आपली इथं पाणीपुरी रेडी आहे. आणि पाणीपुरी झाली तशी ही लगेच बसली, म्हणजे टाईम होता 6:30 असं. मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या घरात खूप पाणीपुरी लवर्स आहेत, कारण पाणीपुरी ही पाणीपुरी नाही तर हे इमोशन्स आहेत, भावना आहे आणि तिला आवडलेली आहे. तर हे बघा मिस्टरांचं ताट जे अगदी कलरफुल दिसत आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.